पावसाचं जोरदार आगमन आणि एका दिवसाच्या पावसाने आपल्या व्यवस्थेचं वास्तव दाखवून दिलं. एका दिवसात रस्ते पाण्याखाली, वाहतूक ठप्प, सगळीकडे तळीच तळी साचलेली. 3-4 दिवस वीज नाही, इंटरनेट नाही, झाडं इतकी तुटून पडली. आमचं बागेतलं छानसं पपईचं झाड तुटून पडलं आणि खरंच असं आदिम युगात वावरतोय असं फिलिंग यायला लागलं. आणि इतक्या अंधारात 4 दिवस राहिल्यानंतर प्रकर्षाने जाणीव झाली की मेणबत्ती किती महत्त्वाची आहे. आणि हे लहानपणी मी वॅक्सवरती कार्विंग करण्याचे उद्योग करायचे, त्यामुळे घरात भरपूर मेण पडून होतं. तर सगळं स्क्रॅप मेण काढलं आणि म्हटलं निसर्गाने आपल्याला इतकं छान दिलेलं आहे, तर ह्या पपईच्या देठांचे छानसे मोल्ड करूयात आणि मस्तपैकी मेणबत्त्या करूयात, जेणेकरून पुन्हा लाईट गेलेच तर किमान आपल्याकडे मेणबत्त्या तरी असायला हव्यात, नाही का? तर तुम्हाला सुद्धा अशा मेणबत्त्या बनवायच्या असतील तर हे नॅचरल मोल्ड अगदी इझी आहे. इतके ब्युटिफुल मस्त मोल्ड मिळालेत मला, त्यामुळे ह्या पपईच्या झाडांच्या देठीपासून मस्तपैकी मेणबत्त्या बनवते. मेण वितळवून घेतलेला आहे, त्यातच हे धागा बुडवायचा, तो छान कडक होतो. त्याला आपण सेंटरची वात म्हणून वापरू शकतो. ह्या अशा मेणबत्त्या बनवणं अगदी सोपं आहे. हे मोल्ड जे आहे ते एका साईडने फॉईल पेपरने बंद करून घ्यायचे. सेंटरला ही वात उभी राहावी यासाठी आधी थोडं मेण घालायचं, त्याला असं सेटल होऊ द्यायचं. थोडंसं वाळलं की ती अशी छान व्यवस्थित उभी राहते. मध्ये थोडंसं कलर करूया. वॅक्स कलर खूप पडून होते वर्षानुवर्षाचे, ते वॅक्स कलर त्यात वितळवले आणि मस्तपैकी कलरफुल अशा काही मेणबत्त्या करण्याचा प्रयत्न केला. ह्यात आणखी तुम्ही इसेन्स टाकू शकता जर कुठला हवा असेल, किंवा फ्रॅग्रन्सच्या मेणबत्त्या करायच्या असतील ना, तर त्यासाठी सुद्धा थोडंसं सेंटचं टाकलं, परफ्यूम टाकलं की इतका छान वास येतो. हे बघा, असे मस्तपैकी ग्लास असे मोठमोठे, पण ज्याला मध्ये कुठलंही डिझाईन नसेल ना असे ग्लास आहेत. आणि वाती सरळ राहाव्या अशासाठी हे असे भरून ठेवलेत. आणि मस्तपैकी डिमोल्ड होण्यासाठी ना आधी तेल लावायचं आणि मग त्याला भांड्यात घालायचं. आणि हे मोल्ड आहेत ना, याला काहीही आत्ता लावण्याची गरज पडत नाही. ह्या अशा पद्धतीत एका साईडने तुम्ही फॉईल पेपर काढून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीत खेचून काढू शकता, किंवा सिम्पली ह्याला कट करून अशा पद्धतीत छानशा मेणबत्त्या होतात. झाल्यात ना मस्त, अगदी भरपूर मेणबत्त्या झाल्यात. भरपूर मेण बऱ्याच दिवसांचं पडून होतं. काही कलरफुल मेणबत्त्या केल्यात. खरंच कधी कधी परिस्थिती आपल्या हाताबाहेरची असते. आपण इतर गोष्टी नाही कदाचित 100% चांगल्या करू शकत, पण जे आपल्या हातात आहे त्यापासून नक्कीच 100% काहीतरी चांगला प्रयत्न करू शकतो. तर हे स्क्रॅप असलेले पपईचे स्टेम्स, स्क्रॅप असलेल्या वॅक्स आणि त्यापासून ह्या रिसायकल्ड मेणबत्त्या आणि ग्लासमध्ये केलेल्या फ्रेग्रन्सच्या मेणबत्त्यासुद्धा अगदी छान डिमोल्ड होतात. तुम्हाला सुद्धा अशा मेणबत्त्या करायच्या असतील तर नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या मेणबत्त्या कशा झाल्यात ते. तर अशा पद्धतीत बेस्ट आउट ऑफ वेस्ट हा एक प्रयत्न होता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.